सगळं माझ्याच बाबतीत का ग होतं? देव नेहमी माझीच परीक्षा का बघतो? कारण देवाला पण माहिती आहे ना, तू त्याच्या प्रत्येक परीक्षेत खरी उतरणार आणि त्यांनी घातलेल्या परीक्षेत तुला साथ द्यायला सिद्धू सारखा नवरा सुद्धा आहे. भावना, ए बाळा, जसं संकटांनी घेरलेलं प्रत्येकाचं नशीब नसतं ना, तसाच प्रत्येकाच्या नशिबी सिद्धू सारखा नवराही नसतो. बाळा, जो निर्णय घेशील ना, खूप विचारपूर्वक घे. आलेच. मी श्रीनिवास दळवी तुम्हाला सगळ्यांना इथे एका गुन्ह्याची माहिती देण्याकरता बोलवलेलं आहे. एक अशी फसवाफसवी की ज्यात इतर कोणी नाही तर स्वतः पोलीसच सामील आहेत. हे बघा, मी एक सामान्य मध्यमवर्गीय माणूस आहे. रिटायरमेंट नंतर मी एका गॅरेजमध्ये नोकरी करत होतो. आमच्या गॅरेजचे मालक चित्रगुप्त साहेब अचानक एक दिवस बेपत्ता झाले. म्हणजे आम्हाला कोणालाच काही कळत नव्हतं की नक्की काय झालंय, कुठे गेलेत ते. आणि योगायोगानं ते बेपत्ता झाल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी मी गाडीनं काही कामाकरता चाललो होतो आणि ड्रायव्हिंग करत असताना मोबाईलवर बोलतोय म्हणून पोलिसांनी मला पकडलं. हाताला चटकलाय. वाट लावूनच गप्प बसणार आहे. आता तुम्हीच मला सांगा, अशा परिस्थितीत मी नक्की काय करायचं? कदम, थांबूया सगळं. हो साहेब, काय चाललंय इकडे? गोष्टी हे काय करताय तुम्ही? कसलं शूट करताय? बंद करा हे सगळं. काय शूट चालू आहे? ओ दळवी, हे काय चालू आहे तुमचं? निघा इथून. कदम साहेब, तुम्ही निघा इथून. हे सगळं इथे चालणार नाही. हे बघा, तुम्ही मला थांबवू शकत नाही. तुम्ही मला गप्प करण्याचा कितीही प्रयत्न केलात ना, तरी मी या प्रकरणाला वाचा फोडल्याशिवाय गप्प राहणार नाही. आणि तुम्हाला एक गोष्ट सांग, खरं तर मी या लोकांना कुठेही बोलवू शकलो. हे जे शूटिंग चाललंय ना माझं, ते जगाच्या पाठीवर कुठेही होऊ शकलं असतं. पण मी यांना मुद्दाम या पोलीस स्टेशनच्या दरवाजात बोलवलंय कारण मला सगळ्यांना सांगायचंय की खरे गुन्हेगार तुम्ही आहात, तुम्ही. आणि हे सत्य मी जगाला ओरडून सांगणार आहे. हॅलो गुंड्या. बाबा, तू कसा माझा फोन घेतला? अगं, तुझा कॉल मी घेणार नाही असं होणार आहे का कधी? काय करा सांग, मिस केलंस ना मला. पण टेन्शन घ्यायचं नाही आता, कारण मी बाहेर आलो आणि लवकरात लवकर तुला भेटणार आहे. लवकरच नाही, तू मला आजच यावं लागेल. आज? आज तुला घ्यायला येऊ असं म्हणतेस तू? घ्यायला नाही बाबा, माझ्या शाळेने ना स्पोर्ट्स डे ठेवलाय, म्हणून सगळ्या पेरेंट्सला कंपल्सरी यायचंय. याल ना? अच्छा, सर्व पालकांना बोलवलंय का? सगळ्यांचे आई बाबा येतात. नाही नाही, ठीक आहे, मी विचारतो भावनाला. बाबा, याआधी फक्त माझा बाबा यायचा नेहमी शाळेत, पण मला फर्स्ट टाइम असं वाटलेलं की तू आणि आई दोघे याल ना? आनंदी बाळा, तू शांत हो. मी आणि आई दोघंही येऊ तुला भेटायला. प्रॉमिस आहे माझं. ये, चला भेटूया लवकरच. आई, अगं त्या गरघंटीचं ना त्या बटनात रे दळवी पिठाची गिरणी टाइमपास काय करताय? चला कामाला लागा. अरे गिराईक आलंय, मोठं गिराईक. मोठं हा, म्हणजे किती मोठं? 15 किलोच. खरं की काय? बघा आई, मी फक्त मार्केटिंग डिपार्टमेंट हँडल करते म्हटलं तर लगेच गिराईक आलं, ते पण इतकं मोठं. बघा, आहे की नाही तुमच्या बिझनेस साठी लकी मी? लकी म्हणे. आणि तुझं कसलं ग मार्केटिंग? हे सगळं मी आणलंय, मी घेऊन आलो. एक मिनिट मुलांना, काय? एक मिनिट. आता वाद घालायला सुरुवात करू नका. छान एवढं दळण आलंय दळायला, काम करूया.
आई काही लोकांना वाद घालायला निवांत वेळ असतो, त्यांना घालू दे वाद. आपल्याला खूप काम आहेत, आपण जाऊ. म्हणाली की तिच्या शाळेत आहे ना आता स्पोर्ट्स डे सेलिब्रेट करणार आहेत म्हणून पालकांना बोलवलंय त्या दिवशी. अरे वा छान. मी जाऊ का ग? मला आनंदीला भेटायचं आहे. जा, विचारायचं काय त्या. नाही, आणि तू एकटी नाही, आपण बाबांना सुद्धा खास बोलवलंय त्याने. मग जाऊ दे, ज्याला जायचं त्याला जाऊ दे, मी नंतर भेटेन आनंदीला. आई आणि बाबा दोघांनाही खास बोलवलंय तिने. काकू, तुला माहितीये मला आनंदी काय म्हणाली? की आजपर्यंत आहे ना स्पोर्ट्स डेला फक्त तिचे बाबाच आलेत. बाकी मुलांसारखे आई आणि बाबा दोघं एकत्र कधीच आले नाही. म्हणूनच तिची इच्छा आहे की यंदाच्या स्पोर्ट्स डेला मी आणि भावना तिच्याबरोबर राहावं. तूच सांग ना आता मला, तिची इच्छा ही पूर्ण करायला नको का? आई, हे सगळं मला ब्लॅकमेल करण्यासाठी चाललंय बर का? आणि तसंही आता तुला सगळंच माहितीये, त्यामुळे आई तू सांगशील ना ते मी करीन. हो जावई बापू, सगळं कळलंय मला.